महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांनी फोन केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला। दोन्ही पीएनसह निंबाळकरांना अटक करण्याची मागणी दानवेंनी केली होती। त्यांच्या आरोपांना आता रणजित निंबाळकर यांनी उत्तर दिलं। युवती डॉक्टर युवतीनं जी काय आत्महत्या केली होती त्यानंतरनं अंबादास दानवे यांनी या आत्महत्येनंतरनं संबंधित प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर काही आरोप केलेले आहेत आणि हे गंभीर आरोप केलेले आहेत। या प्रकरणामध्ये खासदारांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांना त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीनं अंबादास दानवे यांनी हा आरोप केलेला आहे। दादा, कसं बघता? कारण तुमच्यावर अशा पद्धतीनं गंभीर आरोप केले गेलेले आहेत की ह्या प्रकरणाशी तुमचा संबंध आहे। मला आता याविषयी काय म्हणायचं, ज्या महिलेने आत्महत्या केली त्या बिचारीने स्वतःच्या हातावर लिहून ठेवलेलं आहे की कोणामुळे आत्महत्या करते, आणि आत्महत्येच्या संदर्भात जबाबदार व्यक्तींची नावं किंवा व्हॉट्सअप मीडिया, हे सगळं सोशल मीडिया तिच्या फोनमध्ये असणारे पोलीस तपासामध्ये। मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारता, अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध आहे? काय, कोणत्या आधारे तुम्ही बघितलंय? तिने एक खुलासा केलेला आहे, जी काही तिची चौकशी लागली होती त्या चौकशीमधून तिने जो खुलासा केला होता त्या खुलाशाच्या पत्रामध्ये काही गोष्टी नमूद आहेत की माननीय खासदार यांनी मला त्यांच्या पीए करवी फोन केला होता आणि त्या पत्रामध्ये तसं नमूद आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फिट अनफिट देताना काही पोलिसांच्या कंप्लेंट आहेत तुमच्याबद्दल, अशा पद्धतीची तुम्ही त्या महिलेशी तुम्ही चर्चा केली याचं, आणि त्याबद्दल तिनं यापुढे मी याबाबत काळजी घेईन अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख आहे असं ऐकून। मला आपल्याला सांगायचं, आपण ते पत्र वाचलं असेल, त्याच्यामध्ये कुठं असं म्हणतात की रणजितसिंह नाईक निंबाळकर नाव घेतले? नाही, नाव तुमचं घेतलेलं नाहीये, पण माननीय खासदार म्हटलं त्याच्यामध्ये दमबाजी केली किंवा कुठं चुकीचा शब्द वापरला असं त्यात म्हटले? अजिबात नाही। या घटनेला किती वर्ष झाले? 1 वर्ष। 1 वर्ष। 1 वर्षापूर्वी घडलेली घटना, मी अगदी म्हणतो 1 महिन्यापूर्वी जरी घडलेली घटना असते, आपण लोकप्रतिनिधीमध्ये काम करत असताना लोकांच्या काय अधिकाऱ्यांच्या विषयी तक्रार आली तर आपण माहिती घेत असतो काय झालं काय नाही। मला आठवत पण नाही मी माहिती घेतली असेल किंवा नसेल, कदाचित घेतली असेल, पण या घटनेशी 1 वर्षापूर्वी झालेल्या घटनेशी आणि तिने पोलीस तक्रार पण केली होती की संबंधित पोलीस मला रात्री अपरात्री बोलवून मेडिकल रिपोर्ट मागतात वगैरे, हे त्यानं पोलिसांनी त्यांच्या 3-4 तक्रारी केल्या होत्या की कॉपरेट करत नाहीत वगैरे वगैरे वगैरे। त्या चौकशी तिने सांगितलं, त्या चौकशीमध्ये तक्रारीत कुठे तिने माझ्या नावाचा उल्लेख केला होता? पीएनच्या नावाचा उल्लेख केला होता तुम्ही वाचण्यात आलं? बिलकुल नाही। तर मला सांगा की एखाद्या अधिकाऱ्याची चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं असेल की खासदार महोदयांकडे मी त्याचा खुलासा केलेला आहे आणि त्याला घटनेला 1 वर्ष झालेलं आहे, आणि त्याला हे जोडणं हे कितपत योग्य? राजकारणामध्ये खाली पडावं आपण, राजकारणामध्ये आपण खाली पडावं, किती खाली उतरावं, किती कोणावर आरोप करावे, यालाही मर्यादा असतात। मला अशा मोठ्या माणसं जेव्हा मर्यादा सोडतात तेव्हा मला हसायला येतं, आणि त्यांना मर्यादा सोडायला लावतात त्यांच्यावर त्याच्यापेक्षा जास्त हसायला येतं की एखाद्यावर लोकप्रतिनिधी, आपण प्रांत तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, बांधकाम अधिकारी, पीडब्ल्यूडी वगैरे, या सगळ्यांना आपण फोन करत असतो की इथं काम झालं पाहिजे, इथं हे झालं पाहिजे। एखादी गोष्ट काम चुकलं तर आपण विचारतो या बाबा इथं खड्डे पडले, त्याचं कारण काय? आणि त्या घटनेने 1 वर्षाने जर त्यांनी उद्या आत्महत्या केली तर खड्डे का पडलेत म्हणून विचारणाऱ्या जर लोकप्रतिनिधींना जर त्याच्यामध्ये आरोपी करा किंवा ते याच्याशी संबंधित आहेत, मीडियावर 24 तास बातमी चालवायची की याच्यामध्ये खासदारांचा संबंध आहे, त्या पीएनचा संबंध आहे, ती जो आत्महत्या करतो तिने स्पष्ट दिले की कशामुळे झाले, काय, तिची कंप्लेंट पण होती, त्याच्याशी आपला काही संबंध नाही। पण केवळ राजकारणामध्ये आपण काम करतो, एखाद्या पक्षाचं काम करतो, भारतीय जनता पार्टीचं काम करतो म्हणून केवळ बदनाम करायचं असेल तर अशा लोकांच्या आरोपांना मी हास्यास्पद म्हणतो।